नमस्कार, मी प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त अशा कैरीच्या तोंडी लावण्याचे 4 प्रकार मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एक म्हणजे आहे मेथांबा, दुसरी आहे डाळ, कैरीची डाळ बनवणार आहोत आपण। तर मेथांबा पाहू शकता मस्त असं जाम सारखा झालेला आहे आणि त्यासोबत कैरीचा तक्कू हे आहे कैरीचं इन्स्टंट लोणचं। झटकेपट बनवा आणि 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खा, काहीही होणार नाही। आणि हा आहे कैरीचा तक्कू। तर अशा प्रकारे 4 वेगवेगळे प्रकार कैरीचे मी इथे एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पाहू शकता मी 2 प्रकारच्या कैऱ्या यूज करणार आहे। इथे मी तोतापुरी कैऱ्या 2 घेतलेल्या आहेत आणि नॉर्मली कैऱ्या 2 घेतलेल्या आहेत, कारण ह्या थोड्या आंबट असतात। तर इथे ज्या साध्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत, बारीक बारीक पीसेस केलेले आहेत। आणि तोतापुरी कैऱ्या मी अशा प्रकारे खिसून घेतलेल्या आहेत, त्याचा आपण तक्कू बनवणार आहोत आणि कैरीची डाळ। तर इथे अशा प्रकारे खिसून घेतलेल्या कैरी, त्यासोबतच कट केलेले कैरी आणि इथे मी 1 वाटी चणा डाळ पाण्यामध्ये भिजवलेली आहे 3 ते 4 तास अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। तर ही डाळ चांगली भिजली पाहिजे, तरच आपल्याला ती जी आपण कैरीची डाळ बनवणार आहोत ती पचायला व्यवस्थित आहे। जर डाळ कच्ची राहिली तर ती पचायला खूप जड जाते, त्यामुळे ही डाळ आपण कच्चीच वापरणार असल्यामुळे भिजवून घ्यायची आहे। त्यासोबतच इथे हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता, हळद, हिंग, मेथीदाणे, गूळ, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। आणि याला आपल्याला सर्वाला लागणार आहे तेल, शिवाय इथे मी राई आणि जिरं घेतलेलं आहे, कारण एवढ्याशा आपल्या इंग्रेडियंट्समध्ये हे 4ही प्रकार बनवून तयार होणार आहेत। तर सर्वात आधी आपल्याला ही जी डाळ आहे यातलं सर्व पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि अगदी सुकी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालत आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। त्यातच थोडासा लसूण म्हणजे 4 ते 5 लसूण पाकळ्या, त्यासोबतच अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच। आणि हे सर्व आपल्याला आता मिक्सरला जाडसर असं वाटायचं आहे। त्यातच मी इथे अर्धा टीस्पून जिरं घालत आहे। तर जिरं हे ऑप्शनल आहे, ज्यांना आवडतं ते घालू शकतात। आता हे आपल्याला जाडसर असं पल्स मोडवर ठेवून वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे मी अगदी जाडसर असं वाटून घेतलेली आहे डाळ, कारण डाळ जर बारीक केली तर कैरीची डाळ अजिबात टेस्ट लागत नाही, पिटाळच लागणार, त्यामुळे थोडीशी जाडसर अशी वाटायची आहे। तर आपलं इथं व्यवस्थित डाळीचं मिश्रण वाटून झालेलं आहे। आता हे आपलं एका भांड्यात घेऊया सर्व आणि यातच आपल्याला आपण जी कैरी खिसून घेतलेली आहे ती सर्व मिक्स करायची आहे। तर मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं म्हणजे डाळ चवीला खूप छान होते कैरीची। तर इथे मी 1 कपला थोडीशी डाळ कमी घेतली होती आणि मी ते कैरी अर्धा कप म्हणजे अर्धी वाटी कैरी घेत आहे। त्याचं मेजरमेंट परफेक्ट होतं, म्हणजे जास्त आंबट नाही आणि अगदीच कमी आंबट नाही, परफेक्ट होतं। त्यातच आता घालूया 1 टीस्पून मीठ, चवीनुसार मी इथे 1 टीस्पून साखर घातलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर गूळ जरी घातलात तरी चालेल। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर यातच आपल्याला आता फोडणी द्यायची आहे छान अशी एक कडकडीत। तर इथे मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरा, 1 चमचा राई घालूया आणि थोडासा कढीपत्ता अशा प्रकारे मी हातानेच तोडून घातलेला आहे। थोडंसं हिंग घालायचं आहे आणि 1 टीस्पून हळद घालायची आहे आणि ही गरम फोडणी जी आहे ती आपण ह्या डाळीवर ओतून घ्यायची आहे। तर खमंग अशी कैरीची डाळ आपली इथे बनवून तयार झालेली आहे। तर याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत नाही घातली तरीही चालेल, पण थोडीशी कोथिंबीर घातल्याने टेस्ट आणखीनच वाढते। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली इथे कैरीची डाळ बनवून तयार झालेली आहे। तर झटकेपट होणारी रेसिपी आणि ही कैरीची डाळ किंवा जे काही आपण कैरीचे पदार्थ बनवणार ते आत्ताच गरमीमध्ये बनवू शकतो, यानंतर कैऱ्या मिळत नाही तेव्हा बनवू शकत नाही। तर आता आपण इथे तक्कू बनवून घेऊया। तक्कू बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे खिसलेली, त्यात 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि मी इथे सुरुवातीला गूळ घालत आहे। तक्कूला शक्यतो शेवटी गूळ घालायचा असतो, पण मी सुरुवातीला घालत आहे। इथे मी आवडीनुसार तिखट वापरलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मी साधारण 1 ते 1.5 टीस्पून तिखट घेतलेलं आहे, कारण कैरी आपली एकच होती तर थोडासाच तक्कू होणार आहे आणि कैरीच्या अर्धा इथे मी गूळ वापरलेला आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित एकजीव झाल्यावर याला छान असं पाणी सुटतं। सर्व एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपण एक मस्त असा तेलाने तडका मारायचा आहे किंवा फोडणी द्यायची आहे। तर पाहू शकता गूळ अगदी खिसून घेतल्यामुळे पटकन मिक्स होतो आणि त्या कैरीमध्ये व्यवस्थित सर्व। जर तुम्हाला गूळ कमी घालायचा असेल तर तुम्ही कमी घालू शकता, मी गावठी गूळ असल्यामुळे थोडंसं जास्त घातला। तुम्ही पाहू शकता अगदी ओलसर असं मस्त इथे तक्कू माझा बनवून तयार झालेला आहे। तर आता या फोडणीला तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हळद अर्धा टीस्पून आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे।
तर अगदी नॉर्मली थोडीशीच फोडणी आपल्याला याच्यावर ओतायची आहे, जास्त फोडणीची गरज नाही, कारण खूप कमी मी इथे तक्कू बनवलेला आहे, म्हणजे 4 माणसं तरी आरामात खाऊ शकतील. तर आता आपला इथे तक्कू तयार झालेला आहे. यानंतर आपण इन्स्टंट लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये कैरी बारीक करून घेतलेली, जी पीसेस केलेली कैरी आहे ती घेत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही साधारण 1/2 टीस्पून साखर घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल, टोटली ऑप्शनल आहे. आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावर मस्त असं एक फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये राई, जिरा 1 टीस्पून घातलेला आहे आणि अगदी थोडंसं मी लाल तिखट इथे फोडणीत घातलेलं आहे, कारण टेस्ट खूप छान येते, आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. तर इथे पाहू शकता इन्स्टंट असं आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये साधारण 1 ते 2 आठवडे स्टोअर करून ठेवू शकता, काही होत नाही, चांगलं राहतं, फक्त पाण्याचा हात नाही लावायचा. तुम्ही पाहू शकता मस्त असं लोणचं झालेलं आहे. तर इन्स्टंट लोणचं खायलाही खूपच टेस्टी लागतं. आता आपण इथे मेथांबा बनवतोय, त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे. त्यातच मी इथे 1 टीस्पून राई घातलेली आहे. राई घालून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं हिंग घालून त्याच्यानंतर आपण घालणार आहोत मेथ्या सुरुवातीला नाही घालायचे मेथी दाणे, कारण ते करपतात. त्यातच मी 1/2 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून लाल तिखट घातलेलं आहे, कारण कैरी आपली एकच आहे, एका कैरीचा आपण इथं मेथांबा बनवतोय, तर त्या हिशोबाने इन्ग्रेडियंट्स मी सर्व घेतलेले आहेत. तर कैरी घालून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला 7 ते 8 मिनिट ही कैरी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आपल्याकडे कैरी कमी असल्यामुळे इथे मला वेळ कमी लागणार आहे, पण तुम्ही जर कैरी जास्त घेत असाल, क्वांटिटी जास्त असेल तर वेळ थोडा जास्त लागतो. तर ह्यात मी थोड्या वेळानंतर 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित 7 ते 8 मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे. तर आता इथे मी पाहू शकता 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे. परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर अशा जर आपण कैरी शिजवली तर परफेक्ट शिजते, पाहू शकता. तर आपली इथे कैरी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. थोडीशी मी प्रेस करून पाहिली तर मस्त अशी शिजलेली आहे, नरम झाली एकदम. तर याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे. तर कैरी जेवढी आहे तेवढाच गूळ कोणी घालतात, तर मी इथे अर्धा गूळ घातलेला आहे, म्हणजे 1 कैरी होती, 1 वाटी कैरी, अर्धा वाटी गूळ घातलेला आहे, मेजरमेंट असं घेतलेलं आहे मी. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 1-3 मिनिट आपल्याला हे परत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथे कैरीचा मेथांबा तयार झालेला आहे. अगदी पातळ नाही, अगदी घट्ट नाही, मस्त जामसारखा अगदी परफेक्ट इथं आपला मेथांबा तयार झालेला आहे. आणि हा मेथांबा आपण 3 ते 4 आठवडे सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो, काही होत नाही. आणि वर्षभर जर ठेवायचा असेल तर प्रोसेस अगदी व्यवस्थित करायची, परफेक्ट, त्याला कोणताही पाण्याचा वगैरे हात न लावता व्यवस्थित केलं तर हा वर्षभर टिकून राहतो. तर इथे मी सर्व जे आपले कैरीचे प्रकार आहेत ते सर्व करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा इथे आपला तक्कू, इन्स्टंट असं कैरीचं लोणचं, त्यासोबतच मेथांबा आणि कैरीची डाळ. तर 4ही रेसिपी झटकेपट होणाऱ्या आणि तोंडी लावण्याचे 4ही प्रकार. तर तुम्ही पाहू शकता इथे मी तुम्हाला मेथांबा दाखवत आहे, अगदी जामसारखा मस्त असा झालेला आहे आणि गावठी गूळ असल्यामुळे त्याला कलर खूपच सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारे तोंडी लावण्यासाठी कैरीचे 4 प्रकार तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.